हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आजपासून आपण आरीवर्कचे क्लासेस चालू करणार आहोत. आज आपला क्लासचा पहिला दिवस असणार आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. आज मी तुम्हाला आरीवर्क करण्यासाठी जे साहित्य लागते त्याची एकदम सविस्तर पद्धतीने माहिती सांगणार आहे. आज आपण बघूया प्रत्येक सामानाची नावे आणि प्रत्येक वस्तूची नावे. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण बघूया आरीवर्क करण्यासाठी लागणारी रिंग, ज्यामध्ये आपण कपडा लावणार आहोत. त्यानंतर घेऊया जरी थ्रेड, जो आपल्याला चेन स्टिच म्हणजेच बेसिकसाठी लागणार आहे. त्यानंतर घेऊया सिल्क थ्रेड, जो की आपल्याला सिल्क वर्क करण्यासाठी लागणार आहे. नंतर घेऊया कटर, जे की थ्रेड कट करण्यासाठी लागणार आहे. नंतर घेऊया सुई. 2 सुया आहेत, ज्या की आपल्याला बीड्स लावण्यासाठी, आणि छोटी सुई बीड्सची आहे आणि दुसरी रेग्युलर आरीवर्कची असणार. नंतर घेऊयात आपण फॅब्रिक ग्लू, जो की कुंदन चिटकवण्यासाठी लागणार आहे. रेड कलरचे शुगर बीड्स घेतले आहेत, जे की आपल्याला समोर कामी येणार आहेत, जसं की पिकॉकचे डिझाईनमध्ये मोरपंख बनवण्यासाठी लागणार आहेत. इथे मी 3 प्रकारचे शुगर बीड्स घेतले आहेत, रेड, ब्लू आणि ग्रीन. नंतर कुंदन घेतले आहेत त्रिकोणी आकाराचे. नंतर घेतले आहेत लक्ष्मी कॉईन आणि नंतर घेऊया टॅबलेट बीड, जे की लटकनसाठी खूप वापरले जात आहेत आणि आता सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये लटकनच आहेत. अतिशय सुंदर असे लटकन दिसतात. हेही मी मल्टी कलरमध्ये घेतले आहेत. त्यानंतर घेतले मी क्रिस्टल बीड्स. याचाही वापर आपण लटकन लावण्यासाठी करणार आहोत. याचेही लटकन लावल्यानंतर खूप सुंदर दिसतात. यामध्ये 3 कलर घेतले आहेत, जे की आहेत रेड, ग्रीन, कॉफी. त्यानंतर मी घेतले आहे वेगवेगळ्या कलरचे कट पाईप्स. कट पाईपचे वर्क तर ब्लाऊजवरती खूप सुंदर दिसतं आणि पिकॉकचे जे फेदर्स असतात ते बनवण्यासाठी कट पाईप्स खूप सुंदर वाटतं कट पाईपचं वर्क. त्यानंतर आपण घेऊया कुंदन, जे की वेगवेगळ्या शेपचे आहेत. आणि नंतर घेऊया ट्रान्सपरंट कट पाईप. ट्रान्सपरंट कट पाईप्स आणि शुगर बीड्स याचेही लटकन खूपच सुंदर दिसतात. ट्रान्सपरंट शुगर बीड्सचा मी लटकनचा व्हिडिओ टाकलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर अशा प्रकारे ते छान दिसतात. लटकन तर ब्राईडला तर खूपच सुंदर आणि आता सध्या ट्रेंडिंगला पण आहेत. नंतर थोडे मोठे कुंदन घेऊया. हे आहेत राणी कलरचे, मोरपंखी कलरचे आणि अजून भरपूर कलर अवेलेबल आहेत, जे की मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. आता घेऊया आपण जरदोसी. ही आहे रोज गोल्ड कलरची. जरदोसी आणि जरदोसीचे जे वर्क आहे ते प्रो वर्कमध्ये येते. यामध्ये पण आपण कलर सर्व अवेलेबल आहेत. जसे की मी इथे हा रोज गोल्ड कलर घेतला आहे आणि सिल्वर कलर आणि गोल्डन कलर आहे. हे सर्व रेग्युलर कलर आहेत. यामध्ये मल्टी कलरचे पण म्हणजे जरदोसी मिळते. आपण घेतले आहेत व्हाईट कट पाईप्स, त्यानंतर गोल्डन कट पाईप्स आणि चांगल्या क्वालिटीचे जे शुगर बीड्स किंवा कट पाईप्स हे आहेत ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर दाखवणारच आहे. आणि हे व्हाईट कलरचे मी शुगर बीड्स घेतले आहेत, जे तुम्ही बघू शकता. अतिशय चांगल्या क्वालिटीचेच आहेत हे. आणि हेही कट पाईप्स आहेत, हे पण चांगल्या क्वालिटीचे आहेत, जे मी समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहेत.
आणि हे आत्ता घेतले मी शुगर बीट्स. हे तर ए स्टारचे शुगर बीट्स आहेत आणि याची प्राईस वगैरे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहेत. शुगर बीट्स लवकर काळे पडत नाहीत. नंतर घेतले मी गुलाबी कट पाईप्स. नंतर घेतली स्टोन चेन. नंतर आहे बॉल चेन. नंतर बघूयात आपण स्टोन चेन. स्टोन चेन ही अतिशय सुंदर क्वालिटीची आहे आणि ही स्टोन चेन लवकर खराब होत नाहीत आणि काळीही लवकर पडत नाही. आणि नंतर बघूया आपण बॉल चेन. बॉल चेनमध्ये पण ही स्मॉलमध्ये बॉल चेन आहे आणि याच्यापेक्षाही स्मॉल बॉल चेन मिळते, तर मी स्मॉलच बॉल चेन घेतली आहे, मीडियम साईजची. नंतर घेऊयात आपण गोल्डन मोती. गोल्डन मोतीही चांगल्या क्वालिटीचे आहेत. हे लवकर काळे पडत नाहीत आणि लवकर खराबही होत नाही. नंतर घेतलेले आहेत व्हाईट राईस बीड्स आणि गोल्डन राईस बीड्स, जे की चांगल्या क्वालिटीचे आहेत, लवकर काळे पडत नाहीत आणि जास्त वेळ टिकूनही राहतात. नंतर घेऊयात आपण गोल्डन ड्रॉप शेप बीड्स आणि हे स्मॉल साईजचे आहेत. याच्यामध्ये पण साईज येतात, त्या मी तुम्हाला समोर वर्क करताना दाखवेलच. आणि त्यानंतर मी घेतले आहेत व्हाईट मोती. व्हाईट मोती हे प्युअर व्हाईट कलरचे आहेत. याच्यामध्ये थोडेसे गोल्डन पण येतात आणि शुभ्र व्हाईटही येतात आणि मिल्किश कलरचे सुद्धा येतात. तर नंतर घेऊया आपण ड्रॉप शेप बीड्स. नंतर व्हाईट मोती. 3 नंबरचे व्हाईट मोती घेतलेले आहेत मी. हेही वर्क करण्यासाठी छान दिसतात. नंतर व्हाईट ड्रॉप शेप बीड्स. नंतर घेऊयात आपण व्हाईट शुगर बीड्स. व्हाईट शुगर बीड्सचे वर्कही छान दिसते. आणि आता आपण घेऊया आरी वर्क करण्यासाठी लागणारे स्टँड, जे की अतिशय महत्त्वाचे आहे. तर हे सर्व सामान आपल्याला लागणार आहे आणि काही सामान जर राहिले असेल तर मी ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जसे जसे आपण वर्क करू तसे तसे मी दाखवणार आहे आणि सांगणार आहे. आणि आता फक्त याच्यामध्ये राहिलेल्या आहेत त्या म्हणजे फॅब्रिक राहिलेलं आहे आणि व्हाईट पेन्सिल आणि फ्रेंच नॉटची जी सुई असते ती राहिलेली आहे. तर ती मी तुम्हाला वर्क करताना दाखवणारच आहे, जे की मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्येही दाखवेन. आणि सध्या माझ्याकडे ते अवेलेबल नसल्यामुळे मी दाखवू शकले नाही. मी तुम्हाला सर्व सामानाची माहिती दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि काही जे सामान राहिलेलं असेल ते मी तुम्हाला वर्क करताना दाखवणारच आहे आणि समजावून पण सांगणार आहे. चला मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.